गुड आफ्टरनून गाईज. हॅलो दिव्या चॅनलवर मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून वेलकम करते. तर आजचा व्लॉग खूप खास असणार आहे, कारण आज पुन्हा एकदा मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या मैत्रिणीशी ओळख करून देणार आहे. मागच्या व्लॉगला तर तुम्ही सर्वजण आशिकाला भेटलाच आहात. आता या व्लॉगमध्ये तुम्ही रितिकाला भेटणार आहात, जी की माझी कॉलेज फ्रेंड आहे. 7-8 वर्ष आम्ही सोबत आहोत आणि पुढे आयुष्यभरासाठी आम्ही सोबत आहोतच, त्यात काही प्रश्न नाही. सो आज ती भेटणार आहे आणि तिच्यासोबत माझा खूप छान असा फोटोशूटसुद्धा असणार आहे गाईज. तो शूट का आणि कशाबद्दलचा फोटोशूट आहे, कुठलं जवळचं स्पॉट फोटोशूटसाठी बेस्ट आहे, हेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गाईज. सो तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. आजचा व्लॉग खूप मस्त मजेशीर होणार आहे, कारण पुन्हा एकदा व्लॉगमध्ये आशिका मॅडमची एंट्री होणार आहे. मी रेडी झाली आहे रितिकाच्या घरी जाण्यासाठी. ती मला स्टेशनला भेटणार आहे. सो ती भेटलं मी पुन्हा एकदा व्लॉगिंग स्टार्ट करते. मग तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे जातो एक्झॅक्ट फोटोशूटला आणि आमचं फोटोशूट कसं होणार आहे, काय होणार आहे. सो तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा. ओके गाईज. सो गाईज किती वेळ झाला आम्ही कल्याण स्टेशनला रितूची वाट बघते. आता थोड्याच वेळात रितिका येईल. सो मी तुम्हाला दाखवेल की कोण रितू आहे. ठीक आहे. काय मॅडम कसं वाटतंय? फायनली आम्ही आज भेटलेलो आहे. तर हाय गाईज, आम्ही फायनली आता भेटलेलो आहे दोघी हो, जणी. रितिकाच्या बिल्डिंग खाली उभे आहोत. सो आम्ही आता जातोय माझ्या घरी. सो ही माझी कॉलेजची फ्रेंड आहे गाई. 7-8 वर्ष सोबत आहोत आणि असंच आम्ही नेहमी सोबत राहू कायम. सो आता आम्ही कशाबद्दलचा फोटोशूट करणार आहोत हे तर तुम्हाला कळेलच. सो त्यासाठी लवकरच तुम्ही बघत राहा हां आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा कनेक्ट. गाईज निघालेलो आहे फोटोशूटसाठी. जिथे जिथे आशिका जाते तिथे तिथे मला कंटेंट भेटून जातं गाईस ऑटोमॅटिक. पडताना धावताना उठताना बसताना. गाईस या मुलीला शूज घालता येत नाही. नवऱ्याचे शूज कधी पॉलिश करून देईल मला सांगा तुम्ही. का म्हणजे नाही केलेस तर शूजनेच मारेल तो तुला. हा तो शूजनेच मारेल तुला, मग समजेल. हा इन फ्युचर तुझा नवरा हा ब्लॉग बघत असेल ना शो. बघू दे रे. Echoes through the alleys at night. सो गाईज या मॅडम चाललेल्या आहेत. आता कुठे चालली आहेस ग तू? मी चाललोय आता उन्हाळ्याला गाईस गार्डन मध्ये. सो तुम्ही आता पुढे ब्लॉग बघत राहा. हा आणि आता कशा प्रकारे शूट वगैरे करतो, कारण की यांचा कॅमेरामॅन मी आहे. ओके बाय. सो गाईज आम्ही आता कुठे आहे, सिटी बारला आलो. हे बघ ह्याच्यामध्ये बघ किती भारी येते बघ. होय दिव्या, तुझाच ब्लॉग चालू आहे, बोल याच्यामध्ये काहीतरी. काय बोलू गाईस, आम्हाला शूटला यायचं हा. होतं सनसेट मध्ये, पण या तुमचा मेकअप होता होता रात्र झाली आहे. आणि आम्ही इकडे कामापुरती एक म्हणजे म्हणतात ना 10 रुपये देऊन बाटली पकडायला एक माणूस आलाय. तुम्ही बघू शकता इकडे. समूह आय कर. त्याला आम्ही 10 रुपये दिले, तिला आम्ही 10 रुपये दिलेत फक्त आणि फक्त बाटली पकडायला. बात तो सही है. हा या भिकारीला घ्या पहिले. या मॅडम या, कसे दिसतात बघा. कसे दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा गाईस. येस. अजून काय बोलायचं काय? इथे काढा. आपण दोघी पुढे लोकेशन आवडतं. थांब एक मिनिट. हे देवा, तुझा फोन दे ना हिच्याकडे. की व्हिडिओ काढेल मी, ब्लॉग काढेल, दोन्ही पण होईल. किती अंगात पडलाय दिव्या काहीतरी बोल. अंधारात माझं खूप टेन्शन आलंय गाईस. काय नाही होईल. खूप छान असं सिटी पार्कला. हे कुठे आहे लोकेट करते? कल्याणलाच आहे, योगीधामच्या इकडे. ओके, तर तुम्ही इकडे विजिट करू शकता गाईस. सो गाईज आमचं इथे ब्लॉग चालू आहे. आम्ही आलोय सिटी पार्कला. समूह हाय बोल. हाय. तो गाईज आम्हाला बघा कोण भेटलेला आहे. ओ माय गॉड, अशा प्रकारे अशी जी एंट्री झाली. सोनमची एंट्री झाली. हाँ चालू है. चॅनल माझा आहे. इसका चैनल खोल. ए तुझे सबस्क्राइब नहीं किया?
क्या बोला तूने? अरे सॉरी सॉरी तुझे इसने मार्केटिंग नहीं किया मेरे साथ। काय करूं? मेरे को तो बोली पूरी दुनिया हम को लोग की बता गरीब रही हूँ। गरीब फ्रेंड मिल गई है गाइस इधर से। भीख मांगने को आई है, रोज सिटी में भीख मांगने को आती है। तेरा तो गेम बजाना पड़े। बोल बोल तू आहेस कोणाच्या कल्याणमध्ये फोटोशूट करायचं असेल तर नक्कीच तुम्ही सिटीमध्ये विजिट करा. त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच प्रोव्हाइड करेन तुम्हाला. तुम्ही तो चेकआउट करा. ओके. रहती हैं, दिल्ली रहती हैं, हवा में घूमते हैं। एक गाना बहुत याद आ रहा है मुझे। हां चल चल. कुठे चाललोय गाइस आपण? सांग समोर सांग. अरे आपण तिथे चाललोय थोडा पॉन्डच्या बाजूला. इथं गर्दी. पॉन्ड पॉन्ड म्हणजे तू समझा? हाँ नहीं डबका डबका का पाण्याचा पाण्याचा डबका. चॅनल माझा आहे, मलाच हायलाइट करत नाही तुम्ही लोक. सो गाईज आम्ही सगळ्या चाललोय इथे पॉन्डच्या इकडे चिल आउट करायला. या दोघांनी जरा फोटोशूट पण करायचंय. सो गाईज आमच्या सोबत राहा. फोटोशूट माझं टेन्शन आहे. आता यांना इकडे शूट करायचंय पण इकडे पब्लिक खूप जास्त आहे. सो यांचा प्लॅन कॅन्सल होते. मला असं वाटतं हाकलून टाकायचं पब्लिकला. बिनधास्त दिवस हाकलून. कोणाच्याच पब्लिकला घाबरत. हा बा शानपट्टी तर बघ ना. जा भांडण करता इकडेच थांबलो आम्ही. सो गाईज अशाच प्रकारे शूट झाला आहे. या दोघींची फालतूगिरी करून झाली आहे. तर तुम्ही बघू शकता. फालतूगिरी नाही, एस्थेटिक फोटोज काढले गाईस. मी Aesthetic photos पोस्ट काढले. करणार आहे माझ्या इन्स्टा आयडी वरती. बघू शकता तुम्ही हे दोन गरीब मागून येत आहेत. आता आमचा फोटोशूट सोनूने खूप छान फोटोज काढलेत माझे. एस्थेटिक लडकी. सो मी पीसी मध्ये तिला मेन्शन करणार आहे. कोणाला जर फोटोग्राफी म्हणून हवी असेल समीक्षा तर प्लीज 10 रुपये द्यात येणार. 10 रुपये 10 फक्त रुपये. द्यात येणार लगेच. तुमचं सामान विमान उचलायला बिंदास येणार. आणि हिला फक्त 5 रुपयामध्ये तयार होते. नाही 5 रुपयाला नाही, तुमचे 5,000 घेता. The girl them skill out shit. Shonda Bar. 5,000 बापरे. तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे शूट झाले आणि खूप सुंदर असं सिटी पार्क आहे. बघू शकता गाईस. गाईस आता आमचा ब्लॉग वगैरे सगळं शूट झालेला करून आहे. झालेलं आहे आणि आता दिव्याला मी सोडायला चालली आहे. आशिका तर पळाली आहे. आशू आता गेली आणि आम्ही आता चाललोय. सो हा आमचा एंडिंग ब्लॉग होता. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा गाईस. आणि तुम्ही जर कल्याणचे असाल तर मला कमेंट नक्की करा. ओके. Yes. आणि आमचा ब्लॉग पूर्ण बघा. थँक्यू. बाय बाय.